गाडी स्टार्ट होत नाही, पेट्रोल असूनही गाडी स्टार्ट होत नाही, तर व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपल्या वर्कशॉपला यामा कंपनीची यामा FZ गाडी स्टार्टिंग प्रॉब्लेमसाठी आलेली आहे. सर्वात अगोदर आपण गाडी चेक करूया. अशा प्रकारे आपण सेल्फ केल्यानंतर गाडी सेल्फ होते, इंजन आवाज येतोय, मोटरही फिरते, पण गाडी स्टार्ट होत नाही. गाडीत पेट्रोल आहे, बॅटरी ओके आहे. तर यासाठी सर्वप्रथम आता आपण गाडीचं करंट चेक करूया. गाडीचा इग्निशन करंट चेक करण्यासाठी आपण प्लग वायर अशा प्रकारे खोलून करंट चेक करूया. तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये गाडीला करंटही योग्य आहे. अशा प्रकारे करंट चेक केल्यानंतर आपण गाडीचा प्लगही चेक केला, प्लगही योग्य आहे. यानंतर आता आपण डायग्नोस केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की गाडीला पेट्रोल सप्लाय व्यवस्थित होत नाही. गाडी FI असल्याने गाडीला फ्युअल मोटर आहे. यासाठी आपण इंजेक्टर येथील पेट्रोल पाईप अशा प्रकारे काढून घेऊया. यानंतर आपल्या लक्षात आलं की पेट्रोल फ्लो योग्य प्रकारे होत नाही. गाडी स्टार्ट केल्यानंतर सेल्फ केल्यानंतरही पेट्रोल फ्लो होत नाही. यामुळे आता आपल्याला फ्युअल पंप चेक करायचा आहे. तर यासाठी फ्युअल पंप खोलण्यासाठी आपल्याला टाकी उघडावी लागेल. चला तर मग आपण टाकी खोलूया. तर मित्रांनो, आता टाकी खोलण्यासाठी आता आपल्याला सर्वप्रथम सर्व पॅनल खोलून घ्यावे लागतील. यासाठी आपण गाडीचे सीट खोलूया. अशा प्रकारे रिअल सीट खोलल्यानंतर फ्रंट सीट खोलण्यासाठी आपल्याला हे 2 नट खोलावे लागतील. तर अशा प्रकारे आपण पुढील नट खोलून घेऊया. अशा प्रकारे नट खोलल्यानंतर आपण पुढील सीटही बाजूला काढूया. सीट काढल्यानंतर आपण साईड पॅनल योग्य पद्धतीने नट खोलून साईड काढून घेऊया. अशा प्रकारे दोन्ही साईड पॅनल खोलल्यानंतर आता आपल्याला टाकी पॅनल खोलायचे आहेत. टाकी पॅनलला खोलण्यासाठी आपण एलन की बोल्ट अशा प्रकारे योग्य पद्धतीने खोलून घेऊया. टाकी पॅनलवरील सर्व एलन की बोल्ट आपण योग्य पद्धतीने खोलून घेऊया. त्याचबरोबर आता आपल्याला सर्व पॅनल बोल्ट खोलल्यानंतर पुढील स्क्रूवरील स्क्रूही योग्य पद्धतीने काढून घेऊया. आपण पाहू शकता एअर स्क्रूमधील स्क्रू आपल्याला खोलून घ्यायचे आहेत. यानंतर आपण सर्व नट स्क्रू खोलल्यानंतर साईड पॅनल योग्य पद्धतीने काढून घेऊया. अशा प्रकारे टाकी पॅनल खोलल्यानंतर आतील बाजूस आपण टाकी पाहूया. यानंतर ओव्हरफ्लो पाईप आपण योग्य काढून घेऊया. दोन्ही साईड पॅनल योग्य पद्धतीने खोलून घेऊया. यानंतर आपल्याला टाकी खोलायची आहे. टाकी खोलण्यासाठी आपण सर्वप्रथम फ्युअल पंपचा प्लग काढून घेऊया. यानंतर आपण टाकीच्या खालील बाजू असलेले व साईडला असलेले नट खोलून घेऊया. अशा प्रकारे टाकीचे बोल्ट खोलून घेऊया. अशा प्रकारे आपण टाकीचे सर्व बोल्ट खोलून टाकी थोडी बाजूला करूया. यानंतर आपण फ्युअल पंपचा पेट्रोल पाईप खोलून घेऊया. अशा प्रकारे पेट्रोल पाईप खोलण्यासाठी आपण त्यावर क्लिप योग्य पद्धतीने थोडी बाहेर काढूया. यानंतर क्लिप बाहेर काढल्यानंतर पेट्रोल पाईप बाहेर बाजूला ओढून घेऊया. यानंतर क्लिपमधून पेट्रोल पाईप काढल्यानंतर आपण टाकी अलगद बाहेर काढून घेऊया. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण टाकी बाहेर काढल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला टाकीमधील सर्व पेट्रोल बाटलीमध्ये काढून घ्यायचे आहे. यानंतर सर्व पेट्रोल काढल्यानंतर आता आपण गाडीचा फ्युअल पंप खोलूया. तर मित्रांनो, आपण पाहत आहात फ्युअल पंप खोलूया. तर आपल्या गाडीचाही फ्युअल पंप का खराब होतो, तर गाडीमध्ये योग्य लेवल पेट्रोल नसल्यामुळे, त्याचबरोबर खराब पेट्रोल टाकल्यामुळे, पेट्रोलमध्ये पाणी असल्यामुळे आपला फ्युअल पंप खराब होऊ शकतो. तर मित्रांनो, फ्युअल पंप खराब होऊ नये यासाठी गाडीच्या पेट्रोल टाकीमध्ये फ्युअल लेवलपेक्षा थोडे जास्त पेट्रोल नेहमी ठेवावे. योग्य पंपावरही पेट्रोल टाकावे. गाडीत पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावे. आपला फ्युअल पंप गेला आहे हे कसे ओळखावे, जर गाडी स्विच ऑन करूनही गाडी स्टार्ट होत नसेल, गाडीत पेट्रोल असूनही गाडी चालू होत नसेल, त्याचबरोबर गाडीच्या टाकीमध्ये स्विच ऑन केल्यामधले कुठलाही आवाज येत नसेल, तर समजून जा की आपल्या गाडीचा फ्युअल पंप खराब झाला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण टाकीमधून फ्युअल पंप बाजूला केलेला आहे. आपण पाहू शकता यामा FZ व्हर्जन 2 या गाडीचा फ्युअल पंप.
अशा प्रकारे फ्युअल पंप गाडीमध्ये फिट असतो, आपण पाहू शकता। यानंतर आता आपल्याला फ्युअल पंप खोलायचा आहे। यासाठी आपण सर्वप्रथम गाडीची फ्युअल पंप खोलून घेऊया। अशा प्रकारे सॉकेटमधून आपल्याला फ्युअल पंप बॉडी बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे आपण बॉडी खोलून घेऊया। अशा प्रकारे योग्य पद्धतीने फ्युअल बॉडी आपण खोलूया। अशा प्रकारे बॉडी खोलल्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो, आतील बाजूस फ्युअल मोटर व फ्युअल जाळी आहे। ही जाळीमुळे गाडीच्या टाकीमधील खराब पेट्रोल त्याचबरोबर धूळ माती पेट्रोलमध्ये जात नाही। अशा प्रकारे आपण फ्युअल मोटर खोललेला आहे। यानंतर आपण फ्युअल मोटर बाजूला काढू। मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या फ्युअल पंपमध्ये मोटर असते, यानंतर ही पेट्रोल जाळी असते। तर अशा प्रकारे आपण फ्युअल पंप खोललेला आहे। फ्युअल पंप खोलल्यानंतर आपण फ्युअल मोटर चेक केल्यानंतर आपल्या लक्षात आले की गाडीचा फ्युअल पंप खराब आहे। यानंतर आपण गाडीला नवीन यामा कंपनीचा जिनियन असा फ्युअल पंप गाडीत फिट केलेला आहे। मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, गाडीला फ्युअल पंप टाकताना तो कंपनीचा ओरिजिनली असावा। साधा फ्युअल पंप टाकल्यानंतर आपल्याला काही कालावधीनंतर तो प्रॉब्लेम पुन्हा येऊ शकतो। त्याचबरोबर गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल लेवल योग्य ठेवावे। अशा प्रकारे आता आपण फ्युअल पंप फिट केलेला आहे। यानंतर आपण फ्युअल पंप फिट योग्य पद्धतीने फिट केल्यानंतर टाकी गाडीमध्ये फिट करून घेऊया। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण गाडीमध्ये टाकी फिट करून घेऊया। यानंतर आपण टाकी योग्य पद्धतीने फिट केल्यानंतर टाकीचे नट फिट करून घेऊया। यानंतर आपण फ्युअल पंप सॉकेट योग्य पद्धतीने लावून घेऊया। त्याचबरोबर आपण पेट्रोल पाईप सॉकेटही लावून घेऊ। त्याचबरोबर खालील बाजूस असलेले इंजेक्टर सॉकेटही लावून घेऊया। अशा प्रकारे आपण सर्व सॉकेट लावल्यानंतर आता आपण गाडी चालू करून पाहूया। अशा प्रकारे चावी स्विच करून नंतर आपण सेल्फ करूया। तर मित्रांनो, पाहू शकता आपली गाडी चालू झालेली आहे। त्याचबरोबर गाडी योग्य टोटलही देत आहे, योग्य ॲक्सिलेटर होत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे यामा FZ ही गाडी आपण चालू केलेली आहे। गाडीचा फ्युअल पंप आपण बदललेला आहे। तर मित्रांनो, तुमच्याही यामा FZ किंवा दुसऱ्या कोणत्याही गाडीला फ्युअल पंपचा प्रॉब्लेम असेल तर आजच भेट द्या बाईक गॅरेजवाला यांच्या रविराज ऑटोमोबाईल या वर्कशॉपला। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि गाडीच्या कोणत्याही कामासाठी आजच भेट द्या बाईक गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल, बालिकाश्रम शाळेसमोर, अहिल्यानगर येथे। धन्यवाद।